नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 देशांच्या दौऱ्यावर ब्रुसेल्सला रवाना. सार्वजनिक बँकांमध्ये भांडवल वाढवण्यासाठी पुरेसा निधी पुरवणार, अरुण जेटली यांची ग्वाही. भारताच्या माजी नौदल अधिकाऱ्यानं केलेल्या कथित हेरगिरीबाबतचा व्हिडिओ भारतानं फेटाळला. आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात आज न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात लढत, तर उद्या भारत भिडणार वेस्ट इंडिजशी. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल रात्री बेल्जियम, अमेरिका आणि सौदी अरेबिया या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. पंतप्रधान आज बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स इथं दाखल होतील. त्यानंतर पंतप्रधान आज भारतीय युरोपीय संघ शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. तसंच बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स मिशेल यांच्याशी द्विपक्षीय महत्त्वपूर्ण मुद्द्यांबाबत ते चर्चाही करतील. त्यानंतर पंतप्रधान मोदी 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी अमेरिकेतल्या वॉशिंग्टन DC इथं होणाऱ्या 4थ्या अणुसुरक्षा परिषदेला उपस्थित राहणार आहेत. अणुसुरक्षा बळकट करण्याविषयी आणि अणुतंत्रज्ञानाच्या सुरक्षिततेविषयी भारतानं हाती घेतलेल्या उपाययोजनांबाबत पंतप्रधान या परिषदेत अहवाल सादर करतील. वॉशिंग्टन इथं पंतप्रधान काही देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय चर्चा करण्याचीही शक्यता आहे. आपल्या 3 देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान सौदी अरेबियाला जाणार असून या भेटीत ते 2 भारतीय कंपन्यांना भेट देणार आहेत. तसंच सौदी नेतृत्वासोबत व्यापार आणि गुंतवणूक या मुद्द्यांसह इतर मुद्द्यांबाबत द्विपक्षीय चर्चाही करणार आहेत. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या भांडवलात वाढ करण्यासाठी सरकार पुरेसा निधी पुरवेल अशी ग्वाही केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे. ऑस्ट्रेलियात सिडनी इथं युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. देशाचा विकास दर उच्च राखण्यामध्ये बँकांची भूमिका महत्त्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतातली राष्ट्रीय गुंतवणूक, पायाभूत सुविधा निधी, निवृत्ती वेतन आणि विमा निधीमध्ये परदेशी सार्वभौम निधी उपलब्ध व्हावा अशी भारताची इच्छा असल्याचं त्यांनी न्यू साऊथ वेल्स इथं झालेल्या दुसऱ्या एका कार्यक्रमात सांगितलं. न्यू साऊथ वेल्सचे प्रीमियर माईक बेअर्ड यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी भारत सरकारच्या विविध योजना आणि आर्थिक सुधारणांची माहिती दिली. भारताला अधिकाधिक परदेशी गुंतवणुकीची अपेक्षा असल्याचं त्यांनी नमूद केलं. मुंबई भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश पांडे यांनी पक्षातल्या सहकारी महिलेशी केलेल्या कथित गैरवर्तन प्रकरणाची चौकशी राज्य महिला हक्क आयोगाकडे सोपवल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत केली. या प्रकरणावरून विरोधी पक्षांनी सभागृहात प्रचंड गदारोळ केला. वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती आणि जमाती विकास महामंडळात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करण्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी केली. देवनार कचरा क्षेपण भूमीला कुणीतरी मुद्दाम आग लावली असल्याचा संशय असल्यानं हे कृत्य करणारे समोर यायलाच हवेत अशी भूमिका पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मांडली. शेतकऱ्यांची कर्जमाफी, चवदार तळ्याचं शुद्धीकरण, फर्ग्युसन कॉलेजमधला घटनाक्रम याच मुद्द्यांवरून विधानसभेत काल पुन्हा गदारोळ झाला. गदारोळातच महसूल, वन, कृषी, पशुसंवर्धन, सहकार, पणन, वस्त्रोद्योग, महिला आणि बालविकास विभागाच्या मागण्या सभागृहात मंजूर झाल्या. आत्महत्या केलेल्या नांदेडच्या शेतकऱ्याला त्याच्या जमिनीतल्या कापसाव्यतिरिक्तच्या पिकांच्या नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आली होती, तर कापूस नुकसानीची भरपाई देणं शिल्लक होतं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला सांगितलं. राज्यात पॉन्झी अर्थात बोगस योजनांना आळा घालण्यासाठी कायद्यातून पळवाटा काढता येऊ नयेत यासाठी संबंधित कायद्यात सुधारणा करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. केंद्र शासनानं तयार केलेल्या नॅशनल इनलँड वॉटरवेज योजनेमध्ये मुंबईतल्या मिठी नदीचा समावेश करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. भूगर्भातली पाण्याची पातळी वाढवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार या योजनेकरता 5,500 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी सभागृहात दिली. अहमदनगर जिल्ह्यातले माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या साई कृपा साखर कारखान्यानं पंजाब नॅशनल बँकेचं 287 कोटी रुपयांचं कर्ज न फेडल्यानं बँकेनं त्यांच्या संपत्तीच्या जप्तीची कारवाई केली आहे. साई कृपा साखर कारखान्यासाठी पंजाब नॅशनल बँकेकडून घेतलेल्या 287 कोटी रुपयांच्या कर्जापैकी 26 कोटी रुपयांचा हप्ता थकल्यानं या बँकेनं रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार 1 महिन्याची नोटीस देऊन ही प्रतिकात्मक कारवाई केली.
श्रीगोंदा, कर्जत, आष्टी, जामखेड, करमाळा आदी भागातल्या शेतकऱ्यांचे सुमारे 36 कोटी रुपये कारखान्याकडे थकीत आहेत. ते मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची आंदोलनं सुरू आहेत. मात्र या कारखान्याच्या कर्जफेडीसाठी 45 दिवस बाकी आहेत. संस्थेचे 4,500 सभासद असून आम्ही एकत्र बसून यातून मार्ग काढू आणि शेतकऱ्यांचे आणि बँकांचे पैसे परत करू, असं बबनराव पाचपुते यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. पाकिस्तानच्या ताब्यात असलेला माजी भारतीय नौदल अधिकारी हेरगिरीच्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप भारतानं फेटाळला आहे. हा अधिकारी इराणमध्ये अधिकृतरित्या व्यवसाय करत असताना त्याला त्रास दिला जात होता, असं भारतानं केलेल्या चौकशीत आढळलं असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. या अधिकाऱ्याच्या पाकिस्तानमधल्या उपस्थितीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याचं इराणमधून अपहरण झाल्याचा संशय भारतानं व्यक्त केला आहे. या अधिकाऱ्याशी चर्चा केल्यानंतरच खरी माहिती मिळणार असल्यानं राजनैतिक प्रक्रियेच्या माध्यमातून या अधिकाऱ्याला चर्चेसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी भारतानं केली आहे. हा अधिकारी काही वक्तव्य करत असल्याचा एक व्हिडिओ पाकिस्ताननं प्रसिद्ध केल्यानंतर तो फेटाळून भारतानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जाट समाजाला आरक्षण देणारं विधेयक काल हरियाणाच्या विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं. जाट आणि इतर 5 जातींना नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण देण्याची तरतूद या विधेयकामध्ये आहे. नव्या विधेयकात मागासवर्गाची अ, ब आणि क अशी 3 गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. जाट, जाट शीख, रोर, बिश्नोई आणि मुल्ला किंवा मुस्लिम जाट यांचा क गटात समावेश केला असून त्यात तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या नोकऱ्यांमध्ये 10% तर प्रथम आणि द्वितीय श्रेणीच्या पदांसाठी 6% आरक्षण आहे. कापसाचं पीक आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचं असल्यानं या पिकाच्या व्यवस्थापनातल्या त्रुटी दूर होणं गरजेचं आहे, असं मत डॉक्टर P.N. रसाळ यांनी व्यक्त केलं. नागपूर कापूस विकास संचालनालय धुळे, कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी महाविद्यालयाच्या वतीनं धुळे इथं काल 1 दिवसाच्या हंगामपूर्व कापूस पीक परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी अधिष्ठाता रसाळ यांनी आपलं मत व्यक्त केलं. कापूस पिकाच्या अर्थकारणात लांब धाग्याच्या कापसापेक्षा मध्यम धाग्याच्या देशी सुधारित वाणाला बाजारपेठेत जास्त किंमत मिळेल आणि ते हंगामाला पूरक आहे, असं मत प्राध्यापक संजाणे पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं. या परिसंवादात हवामान बदल, कापूस उत्पादकांच्या समस्या, कीड व्यवस्थापन, बियाणं नियोजन या विषयांवर शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातले शेतकरी या परिसंवादात सहभागी झाले होते. केंद्र सरकारनं सराफा व्यावसायिकांवर लावलेला अबकारी कर रद्द करावा या मागणीसाठी जालना रेल्वे स्थानकात सराफा असोसिएशननं काल नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेस रेल्वेगाडी रोखून आंदोलन केलं. प्रशासन आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असून त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे रेल रोको आंदोलन केलं असल्याचं जिल्हा सराफा असोसिएशनचे अध्यक्ष महेश दुसाने यांनी सांगितलं. गेल्या अनेक दिवसांपासून व्यापार बंद ठेवल्यामुळे कारागिरांवर बेकारीचं संकट ओढवलंय. त्यामुळे सरकारनं या मागण्यांवर लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे अशी मागणी सराफा व्यापारी आणि कारागिरांनी यावेळी व्यक्त केली. केवळ पारंपरिक शेतीवर निर्भर न राहता नंदुरबार जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच बहुपयोगी लाख शेतीची लागवड केली आहे. हा प्रयोग नक्कीच यशस्वी होईल असा शेतकऱ्यांचा विश्वास आहे. नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत जास्त नफा देणाऱ्या ऊस, कापूस, केळी, पपई अशा पिकांची लागवड होत आली आहे. परंतु वाढतं तापमान, लहरी हवामान आणि पाण्याची कमतरता या परिस्थितीवर मात करण्यासाठी कोरिट इथले नथू राजाराम पाटील आणि धुरखेडा इथले मुकेश राजाराम पाटील यांनी प्रत्येकी 1 एकर शेतीत लाख फुलवली आहे. सुरुवातीला त्यांनी थायलंडमधून रोपं आणि ओरिसातून किडे मागवले. एकरी 5,000 झाडांची विशिष्ट अंतर ठेवून लागवड केल्यावर 5-6 महिन्यात झाडांची उंची 4.5 फूट झाल्यावर झाडाच्या खोडाच्या खालच्या भागात जिवंत कीटक असलेल्या लाखाच्या काड्या बांधल्या जातात. हे कीटक झाडाचं खोड खाऊन त्यावर मल, राळ सोडतात. ते साचत जाऊन सुकल्यावर त्याचं लाखेत रूपांतर होतं. सुमारे 12 ते 14 महिन्यांच्या कालावधीत लाख तयार होते. मी यावर्षी लाखेची शेती केली आहे आणि त्याच्यापासून आम्ही ब्रूड उत्पन्न करून शेतकऱ्यांना देणार आहे. त्यामुळे मला डबल उत्पन्न येणार आहे. लाख आणि ब्रूड म्हणजे त्याच्यातनं जे किडे तयार होणार आहेत ते शेतकऱ्यांना दिल्यानंतर त्यांच्या शेतामध्ये पण सेमिलताची लागवड करून त्याच्यावर लाख चढवण्यात येतील आणि उत्पन्नात चांगल्यात चांगलं उत्पन्न येईल अशी गॅरंटी आहे.
पिकाला कोणतंही रासायनिक खत द्यावं लागत नाही. योग्य प्रमाणात शेणखत किंवा जैविक खत दिल्यास रोपांची चांगली वाढ होते. लागवडीसाठी पहिल्या वर्षी सुमारे 50,000 रुपये खर्च येतो, तर प्रत्येक झाडातून 400 ते 500 ग्रॅम लाख निघते, जी एकरी 2 ते 2.5 टन होते. दुसऱ्या वर्षापासून लाख निर्मिती वाढत जाते. ही बाग 10 वर्षापर्यंत टिकते. बामडोद इथले सुरेश पाटील आणि तळोदा इथले भिका चौधरी यांच्या रोपवाटिकांमधून कीटक निर्मितीही केली जात आहे. रोपं आणि कीटक स्थानिक पातळीवरती उपलब्ध झाले तर लाख लागवडीचं प्रमाण वाढू शकेल आणि शेताच्या बांधावरील बोर, बाभूळ, खैर आणि झाडांवर किडे सोडून लाख निर्मितीचा प्रयत्नही केला जातो आहे. शेतकऱ्यांचा लाख लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला तर नंदुरबार जिल्ह्यात नफा मिळवून देणाऱ्या एका नव्या पिकाची भर पडेल. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत बुलडाण्यात शहरातील बेरोजगारांसाठी काल रोजगार मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय झाडे यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन झालं. केंद्र सरकारनं प्रथम शहरी बेरोजगारांसाठी नागरी उपजीविका अभियान ही योजना आणली असून यामध्ये बुलडाणा नगर परिषदेची निवड झाली असल्याची माहिती बुलडाणा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी यावेळी दिली. जिल्हाधिकारी झाडे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना यावेळी धनादेशांचं वाटप करण्यात आलं. अनेक मान्यवरांनी यावेळी शासकीय योजनांची माहिती बेरोजगारांना दिली. बुलडाणा नगर परिषदेचे नगरसेवक, कर्मचारी, नागरिक आणि बेरोजगार यावेळी उपस्थित होते. 2018 साली होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. गटातल्या शेवटच्या सामन्यात कोची इथं काल तुर्कमेनिस्ताननं भारताला 2-1 असं पराभूत केलं. पूर्वार्धात भारत 1-0 आघाडीवर होता. संदेश झिंगणनं 27व्या मिनिटाला हेडरवर गोल करत भारताचं खातं उघडलं. मात्र उत्तरार्धात 2 गोल झळकवत तुर्कमेनिस्ताननं विजय मिळवला. या पराभवामुळे ड गटात भारत केवळ 3 गुणांसह तळाला राहिला. भारतानं फक्त गुआमला नमवत या पात्रता फेरीत एकमेव विजय नोंदवला होता. आयसीसी विश्वचषक T20 क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात आज दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात लढत होणार आहे. साखळी फेरीतले सर्व सामने जिंकून गटात अव्वल स्थान मिळवत न्यूझीलंडनं उपांत्य फेरीत प्रवेश केलाय, तर इंग्लंडनं 4 पैकी 3 सामने जिंकून गटात दुसरं स्थान मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुंबईत उद्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात उपांत्य फेरीचा दुसरा सामना होणार आहे. महिलांच्या उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांची लढत होत आहे. दरम्यान या स्पर्धेत फलंदाजीत कमालीचं सातत्य दाखवणारा भारताचा विराट कोहली आयसीसी T20 क्रमवारीत अव्वल फलंदाज बनला आहे. त्यानं ऑस्ट्रेलियाच्या ॲरॉन फिंचला मागे टाकलं. गोलंदाजांमध्ये वेस्ट इंडिजच्या सॅम्युअल बद्रीनं रविचंद्रन अश्विनला मागे टाकत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. संघाच्या क्रमवारीत भारतीय संघानं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. हवामान. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 देशांच्या दौऱ्यावर ब्रुसेल्सला रवाना. सार्वजनिक बँकांमध्ये भांडवल वाढवण्यासाठी पुरेसा निधी पुरवणार, अरुण जेटली यांची ग्वाही. भारताच्या माजी नौदल अधिकाऱ्यानं केलेल्या कथित हेरगिरीबाबतचा व्हिडिओ भारतानं फेटाळला. आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात आज न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात लढत, तर उद्या भारत भिडणार वेस्ट इंडिजशी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.